हाय हॅलो नमस्कार, मी शीला स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आता सकाळच्या 9 वाजल्यात. आता जस्ट मी सगळं आवरलं माझं. आता स्वयंपाक करायचा आहे मला. आणि आज ना शाळा पण चालू झाले आणि डब्याची पण तयारी करायचं आहे. बघूया आता काय 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 करायचं होते. मुलांचं तर चाललं आहे की मम्मी काय तर वेगळं करून दे, पहिला दिवस आहे तर वेगळं काय करायचं, शिरा करून देतं म्हटलं. तर शाळेत पण शिरा असते ते नको म्हण. बघूया आता काय काय करायचं होते. जे ड्रॅगनचं झाड तुम्हाला मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तर त्याला फूल लागले म्हण. मी परवा दिवशी बघितलेलं गावावरून आल्यानंतर, तेव्हा काय दिसलंच नाही. तरी पण मला मम्मी फोन केली होती, विचारली म्हणजे फुल वगैरे लागले का, म्हणजे सगळीकडे लागा लागलं ना आता. मग म्हटलं नाही लागलं. आणि आता व्हिडिओ बघून आल्या, खरंच लागली. बघितलं म्हणताय. चला तुम्हाला पण दाखव. हे बघा, ड्रॅगनचं झाड आहे. झाड वेल काय म्हणतात कोणास ठाऊक. बघा इथं फुल आले, छोटा आहे अजून. आणि ही फांदी ना मोडून मोडून खाली पडल्यात. त्याला बांधायचं आहे पण खाली जाणंच झालं नाही मला. इकडं पण आहे, सगळं फांदे आहेत. नीट बांधायचं आता. सगळं असं मोडून मोडून खाली पडलं. टच करू नका त्याला काटात. त्याला नाही अजून काय. मुलं म्हणत होती की मम्मी आज गोड काहीतरी कर, पहिला दिवस आहे गोड काहीतरी नेतो. मी म्हटलं शिरा करते, पण शाळेत पण असेल बहुतेक शिरा, त्यामुळे नको दुसरं काहीतरी कर गोड असं म्हणाले. त्यामुळे म्हटलं चला आज शेवाळाचं खीरच करत म्हणून ना तेच करायला घेतलं. इथं शेवाळा ना मी थोडंसं घेतलं, जास्त काय नाही घेतलं. आणि ते बारीक करून ह्यामध्ये टाकलं, तूप टाकून थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर त्यात दूध आणि थोडंसं पाणी, म्हणजे दोन्हीचं प्रमाण एकसारखं ठेवलं मी, दूध आणि पाण्याचं. त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकलं 2 चमचा गार दुधात मी ते मिक्स करून ठेवलं होतं पहिल्यांदा. आणि ते उकळल्यानंतर त्यामध्ये टाकलं. त्याच्यानंतर शेवटला मी साखर घालते, नाहीतर आधी टाकल्यावर फुटल्यासारखं होते. त्यामुळं वरनं 1 वाटीभर मी साखर टाकलं, कारण आमच्यात सगळ्यांनी गोड लय आवडते. आणि एक 3-4 मी वेलदोडं टाकलं, यामध्ये बारीक चेचून टाकलं. आणि ड्रायफ्रूट मी आधी तुपात तळून घ्यायचं म्हणजे लक्षातच नव्हतं, त्यामुळे मग मी वरूनच कट करून टाकलं. हाय तसं टाकलं तरी पण चालतंय. तर इथं बघा मस्त असं शेवाळाचं खीर रेडी झालं होतं. त्यानंतर जेवण वगैरे करून ना मुलं गेली शाळेमध्ये. आणि आभी म्हणत होत्या की मम्मी आज पहिला दिवस आहे, तू चल मला सोडायला. पण लांब असल्यामुळं म्हटलं राहू दे आता. तसं पण त्याचं रिक्षा येते, आज येणार होतं. जर नव्हतं आलं असं तर मी गेले असते. आणि तो गेला. त्याच्यानंतर हे पण जाणार होते, दोघी आवरून बसले होते, पण गुडीचं पाय दुखत होतं म्हणून बसले होते. सकाळपासून आवरावर चालू होतं. आज उठल्यापासून आज जरा सकाळी लवकर पण उठलं होतं. आता शाळा चालू झालं, डब्बा वगैरे करायचं असतं, त्यामुळे आता जरा रुटीन बदलणार आजपासून. आणि आता गेले सगळे, तर सगळं आवरून ठेवलं आतलं मी. थोडंसं आता कपडे धुवायचे आहेत, ते धुणार आहे. त्याच्या अगोदर ना मला काल मी ब्लाऊज कटिंग करून ठेवलं होतं, ते शिवायचं म्हणते. पण आता जर मी शिवत बसले परत ऊन झाल्यावर मला ते कपडे धुवायचं होणार ना, त्यामुळे ते धुवायचं आहे. त्या अगोदर ना तुम्हाला मी परवा गावाला गेले होते ना, तर तेव्हा मला साड्या मिळाल्या होत्या, तर ते दाखवते. तर हे बघा, हे साड्या आहेत, 2 आहेत साड्या हे. आणि हे मी असंच ठेवलं होतं, म्हणजे बॅगेत होतं ते तसंच होतं, काढलंच नव्हते मी. आणि आता मला ते शिवायचं आहे. जर मी हे ब्लाऊज पीस आहेत दोन्ही, ह्या आहेत साड्या. हा एक चॉकलेटी नाही, जांभळ्यामध्ये मोडते मी असं, हे आमसूल कलर शेमपास. आणि साडीचं कापड एकदम सॉफ्ट छान आहे, त्यामुळेच मला हे म्हणजे नेसायचं आहे. मला कसं असं डेली यूजसाठी घरात वापरायला एकदम सॉफ्ट साड्या लागतात. आता मी घातलेली साडीसुद्धा एकदम सॉफ्ट आहे. मला तर ही साडी ना खूपच आवडते. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या बघत असणार आहे. मला ही साडी लई आवडते, मी सारखंच घालत असते. कारण ही साडी अशी आहे ना, म्हणजे ह्यामध्ये काहीच त्रास होत नाही, एकदम सॉफ्ट छान मस्त बसते अंगाबरोबर. त्यामुळे मला तशी साड्या आवडतात. आणि ह्याचीसुद्धा कापड तसंच आहे, दोन्हीची पण सॉफ्टच आहेत. आणि हा एक आहे, हे सुद्धा तसंच आहे, म्हणजे त्यातलंच आहे, थोडंसं डिझाईन वेगळा आहे फक्त. आणि सुद्धा सॉफ्ट आहे. त्यामुळं ह्या दोन्ही साड्या मी नेसायला काढणार आहे आता. आणि त्यातले ही ब्लाऊज आहेत. ह्या साडीवरचं ब्लाऊज आहे, ह्याला सेमच कलर आहे, पण ह्याला कॉन्ट्रास्ट आहे. ह्याला लेसला एक काटलेला आहे ना लेसला, असा कलर आहे. त्यामुळं त्याला ब्लाऊज असला कलरचा आहे. त्यामुळे आता ही दोन्ही शिवून घेणार आहे.
आजच शिवून घ्यायचं म्हणून मी कालच काढून ठेवले बॅगेतनं, पण आज काही होणार नाही कारण काल मी एक ब्लाऊज कटिंग करून ठेवला आहे, ते एक शिवायचा मला. आणि मी आता ना 2च्या वर ब्लाऊज शिवणारच नाही, किती पण असू देत. शक्यतो मग अर्जंट शिवायला घेणं बंदच करणार आहे. तसं मी एक शिवायचं प्लॅन करत होते, पण एक म्हटलं तर होणार नाही, कधी होईल नाही का. एकेकाचं 3-3, 4-4 असं ब्लाऊज असतात, त्यामुळं दिवसातनं 2 तर ब्लाऊज शिवायचं म्हणून ठरवलं आहे. म्हणजे मला सगळीकडेच वेळ देता येईल. कसं होतं, मी कमीत कमी रोजचं 3-4 असं ब्लाऊज शिवत असते. आणि ते फक्त शिवून चालत नाही, त्याला परत हात शिलाई असते, परत हुक बटणं असतात, त्यामुळे कंटिन्यू माझं ब्लाऊजमध्येच वेळ जाते. त्यामुळं म्हटलं तिकडं पण वेळ द्यायचं आणि इकडं पण द्यायचं, म्हणून मी हे चालू केलं. आता बघूया, असंच रुटीन ठेवायचं माझं प्लॅन चालू आहे. आणि कंटिन्यू म्हणजे रोज जरी नाही जमलं तरी 2 दिवसात नाही तर तुम्हाला मी म्हणजे मोठे व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करणार आहे. आणि चला, हे ब्लाऊज आता काढून ठेवणार आहे. ह्याचं आज मी ह्यांच्याकडे देईल अस्तर आणायला, कारण मला तर आता जाणं होणार नाही. मी जर एकदा म्हणजे काय तर आणण्यासाठी बाहेर गेले की माझा अख्खा दिवसातच जातो, त्यामुळे आज काय मला जाणं होणार नाही. ह्यांच्याकडनं ते अस्तर आणायला देते. तसं कालमधून कटिंगची पण व्हिडिओ शेअर करणार आहे. व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक पण करत जा, जेणेकरून मला पण म्हणजे भारी वाटेल अजून. त्यामुळे तर चला, आता मी पटपट सगळं माझं आवरून घेते आणि मग ब्लाऊज शिवते. हे बघा, ते ब्लाऊज गडवाल साडीवरचं आहे. काल रात्रीच मी कटिंग करून ठेवले. ह्याला ना अस्तर थोडंसं कमी पडत होता. मोठे बाहे असले की बरोबर 1 मीटर अस्तर बरोबर होते, पण हे मी घरातलं म्हणजे त्यांचं साधं पीस दिलं होतं, त्यामुळे हे क्रॉस म्हणजे बाजूची ही पट्टी आहे ना, तर ह्याला थोडंसं अस्तर कमी पडलं होतं, त्यामुळे ते आता कॉन्ट्रास्ट झाले. असू दे, ह्यातनं काय एवढं दिसत नाही, त्यामुळे तेवढं चालून जाते. आता हे शिवायचं आहे. आता जस्ट सगळे कपडे वगैरे झालं आणि बघा आता 12:30 वाजून गेलेत. आता शिवायला बसणार. आज लईच उशीर झाला. तर बघा, हे ब्लाऊज शिवून मी रेडी केलं आणि आता दुपारी नाही इतकं गरम होते, त्यामुळं काय काम आवरतच नाही. मग हळूहळू कर संध्याकाळपर्यंत नाही एकच ब्लाऊज मी शिवला. मला वाटत होतं म्हणजे 2 तरी शिवेल मी, पण काय शक्य झालंच ना. हा एकच शिवला आणि हे पण सिम्पल होता, एकदम सिम्पल. म्हणजे पाठीमागं गोल काळाचं लेस वगैरे काहीच नको होतं त्यांना. बहुतेक त्यांनी डिझाईन करणार होते वाटतं बहुतेक, त्यामुळे त्यांनी फक्त साधं शिवायला सांगितलं. आणि मोठी बाई कटोरीचा ब्लाऊज होता. आणि हे ना मापाचं ब्लाऊज मीच दिलं होतं त्यांना मागच्या आठवड्यात, तर हे मी कधी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलं नव्हतं. म्हटलं चला आहे तर शेअर करूयात. हे सुद्धा मी शिवलं होतं, पंचकोनी गाळा करून ना डबल लेस लावलेलं होतं. तोपर्यंत मुलंसुद्धा आले होते शाळेतून. आलेले ना सांगणं चालू होतं म्हणजे पहिला दिवस कसं गेला काय. आणि आज शाळेत पुस्तकंसुद्धा दिलं होतं, तर तेच मला इथं दाखवायचं चालू होतं. आणि माझं पण इकडं ब्लाऊजचं काम चालूच होतं. दुसऱ्या ब्लाऊजचं ना मी ते पोटले बटन असतं तर तेच रेडी करत बसले होते. तर बघू शकता पसारा भरपूर काय पडलं होतं. तर चला, इथं सपोज आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा आणि माझा ब्लॉग कसं वाटतं हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.